नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी ताकी ब्लॉगमध्ये। आज आपण मच्छी फ्राय करणार आहोत आणि आपल्याला व्हिडिओला खूप दिवस झाले आता, कारण आपले शॉर्ट व्हिडिओ चालू होते आणि अजून पण शॉर्टच व्हिडिओ चालू आहे। पण मी म्हटलं कधी कधी आता मोठे व्हिडिओ एखाद टाकून देते। हे पा मासे आणलेले आहे आम्ही आणि आता आपण याची फ्राय कशी करायची ते पण सांगते तुम्हाला। हे पा अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती बी जाडसर आहे आणि त्याच्यात मी आता काय घालते, धण्याची कूट घालते आणि तिखट घालायचं आपण। तिखट थोडं जास्त घ्या, हळद पण घालायची, थोडं तिखट अजून जास्त घ्यावं लागेल। मीठ पण त्याच्यातच टाकून देऊ। हे पास सवई कोल्हापुरी ठेचा आणलेला आहे आपण आणि हा ठेचा लसूण पण आहे याच्यामध्ये आणि हा ठेचा आपण याच्यात घालायचा, कारण याच्याने माशांना खूप चव येते। हे पा थोडा जास्त घातला तरी चालेल आणि मी ना आता थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालते। हे पा हे शेंगदाण्याचं तेल आहे आणलेलं, मी एका बरणीत वेगळं ठेवते मी। हे पा एक पळी घातलं फक्त आपण काय करायचं, याला असं मिक्स करायचं आणि जर आपल्याला वाटलं कोरडा आहे ते थोडंसं पाणी घाला याच्या मसाल्यामध्ये। हे पा असं। आणि शेंगदाण्याचे तेल का लावलं मी, कारण याला चव खूप राहते। तुम्ही एखादी भाजी करा तर ते शेंगदाण्यासारखी मस्त अशी स्वादिष्ट लागते, म्हणून मी शेंगदाण्याचं तेल घातलं। हे तिन्ही पाणी टाकलं, हे थोडंसं पाणी घातलं मी। थोडंसं नॉर्मल घालायचं, जास्त पातळ नाही बरं का, थोडंसं। हे पा असं घालायचं। हे पा आता आपण हे मिश्रण असं लावून द्यायचं आणि हे असे कट असताना याच्यात पण असं मस्त घालायचं ते। हे पा पूर्ण तिघ माशांना लावून देऊ आता आपण। हे पा आता आपलं मिश्रण लावून झालेलं आहे आणि 20 मिनटं असंच राहू द्या। तोपर्यंत आपण आता दुसरं मिश्रण तयार करू। हे पा आता एवढं उरलेलं आहे, आता याच्यात आपण थोडा रवा घालायचा आणि मग तळायची। हे पा मी रवा घेतलेला आहे, हा रवा असा टाकून घ्यायचा आणि हे जे मिश्रण आहे आपलं केलेलं हे एकत्र एकजीव करायचं याच्यात। हे पा असं कमी पाणीचं आहे म्हणून ते कोरडंच पाहिजे। हे पा असं आणि थोडं मीठ घालायचं। हे पा हे पा असं करायचं एकजीव। मीठ पण टाकून घेते मी लगेच आता याच्यामध्ये। आणि हे पा हे मीठ घातलं आणि हा जो आपण मसाला केलेला होता ना, असं शेंगदाण्याचा असं मगमग वास येतोय, असं मस्त सुगंध येतोय। आणि थोडंसं तिखट पण घालू आता थोडं, कारण रवा मिक्स झाल्यामुळं थोडं तिखट घालावं लागेल। आता असं मस्त हे एकजीव करून घ्यायचं। आता हे एक एक मासे आपण याच्यात ठेवायचे असे आणि तळायचे मस्त। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा। परत। हे पा असं मस्त लावून घ्यायचा। हे पा कारण एकदम फ्रेश मासे आहे, ताजे आहे आणि मी आधीच तेल तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे लगेच टाकते तळायला। हा पण असा घ्यायचा दुसरा, याला पण असंच तळायचं। चला आता उलट पुलट करून घेऊ आपण माशांना। एका साईडला तळले गेले ते पा तुम्ही पाहू शकता, तसं मस्त कलर आला आणि आता दुसरी बाजू पण अशी तळून द्यायची मस्त। आणि आपला काय साधा तावा आहे लोखंडी। बरेच जण म्हणतात ताई तुम्ही लोखंडी तावा का बरं वापरता, कारण लोखंडी तावामध्ये चांगलं असतं खाणं। कधीही त्याचे जे हे असतात लोह असतं ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतं। आणि हे पा चिटकत पण नाही, काही नाही, एकदम मस्त
तावाला असं म्हणजे चिटकतच नाही डायरेक्ट, तुम्ही असा अख्खा काढून घेत नाही, ठेवून देत नाही मस्तपैकी. हे पहा मस्त दोघं बाजू एकदम मस्त तळली गेलेली आहे. आणि आता आपण काय करायचं, असा मस्त प्लेटमध्ये सजावटीसाठी असं ठेवून घ्यायचं. हे पहा जसं आपण काढतो. आता हा पण मी याच्यातच टाकून देते लगेच. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. आणि पहा कशी झालेली ही फिश ही आज तुमच्यासाठी. पहा